भोकरदन शहरातील शिवाजी महाराज चौक ते सिल्लोड नाका परिसर पोलीस ठाण्यापर्यंत सर्व प्रकारचे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तामध्ये काढण्यात आले। याविषयी अधिक माहिती अशी की सार्वजनिक बांधकाम विभाग भोकरदन जालना तसेच नगर परिषद भोकरदन यांच्या संयुक्तपणे अतिक्रमण मोहीम राबवून शहरातील मुख्य रोडवरील अडथळा निर्माण करणाऱ्या मुख्य रोडच्या दोन्ही बाजूस एकूण 30 मीटरपर्यंत अतिक्रमण काढण्यात आले आहे। शहरातून जाणारा सिल्लोड कॉर्नर शिवाजी महाराज चौक भोकरदन हा राज्य मार्ग दर्जाचा रस्ता असून या विभागाच्या अखत्यारीत आहे। सदर रस्त्यांची मध्यापासून 15 मीटर दोन्ही बाजूस यानुसार एकूण 30 मीटर रुंदी क्षेत्र रस्त्याच्या हद्दीत आहे। सद्यस्थितीत शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्याने वाहतुकीच्या सुविधेच्या आणि पादचारी वाहनधारकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विषयांकित रस्त्याचे गावातील लांबीत चौपदरीकरण करणे अनिवार्य आहे आणि प्रस्थापित आहे की नागरिकांनी आपलं अतिक्रमण 3 दिवसात काढावं अशी नोटीस सार्वजनिक बांधकाम विभाग भोकरदन कडून देण्यात आली होती। त्याचबरोबर शहर स्वच्छ आणि सुंदर तसेच अतिक्रमण मुक्त टिकविण्याची जबाबदारी शहरातील प्रत्येक नागरिकांची आहे। तरी नागरिकांनी सार्वजनिक रस्त्यावर कोणतीही नाली, गटारे, मलप्रणाल किंवा सेतू प्रणाल यावर कोणतेही कुंपण, कठडा, खांब, चबुतरा आदीवर बांधकाम करू नये आणि ज्यांनी असं केलेलं आहे त्यांनी त्वरित काढावे अशी नोटीस नगर परिषद कार्यालय भोकरदन तर्फे शहरातील अतिक्रमण धारकांना देण्यात आली। यात मुदतही देण्यात आली होती। दिनांक 16 जानेवारीला अतिक्रमण काढण्याची दिनांक प्रशासनाची होती। त्यानुसार आज शहरातील सर्व अतिक्रमण काढण्यात आले आहे। कुणासोबत दुजाभाव करण्यात आला नाही असं प्रशासनाकडून सांगण्यात आले। तर यामध्ये प्रशासनाकडून दुजाभाव करण्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला। दरम्यान यात हातावर पोट असलेले कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। नगर परिषद कार्यालय भोकरदन यांनी अशा सर्व लोकांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली। अनेकांचा पोटापाण्याचा प्रश्न गंभीर होणार हे विशेष। अतिक्रमण हटाव मोहीममध्ये दुजाभाव आपचा आरोप अतिक्रमण काढण्यात आले ते योग्य आहे, बरोबर आहे, पण यात गोरगरीब लोकांचं अतिक्रमण काढण्यात आलं। मोठे श्रीमंत लोकांना यात अभय देण्यात आले। याविषयी आम्ही सर्व पुराव्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात तक्रार करणार। आज दिनांक 16 जनवरी 2025 को नगर परिषद और सार्वजनिक बांधकाम बैंक के अंतर्गत भोकरदन शहर का अतिक्रमण हटाया गया है। इस पर आपकी क्या प्रतिक्रिया है और आपकी क्या राय है, हमको तो बताइए। मेरी राय म्हणजे माझा विषय असा आहे की सर्वसामान्य गोरगरिबावर अन्याय करू नका बरं का। आणि काही लोकांना सूट देतात, काही लोकांना सवलत देतात। हेडगेवार चौक ते पोस्ट ऑफिस सराफा मार्केट फक्त तिथं 3 फुटाचा रस्ता राहिलेला आहे आणि BNCने काय केलं, 15 मीटरचा रस्ता काढला। नगर परिषदेनं काही केलेलं नाही। जे पक्के बांधकाम नगर परिषदेच्या हद्दीतले आहे त्याच्यावर त्यांनी हातोडा लावला नाही। याच्यामध्ये दुजाभाव झाला असं माझं वैयक्तिक मत आहे आणि आमच्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे। आणि याच्यामध्ये नगर परिषद बांधकाम विभागाने जर निर्णय घेतला नाही तर आम्ही याच्याविषयी आंदोलन छेडणार आणि उपोषणाला बसणार। तुमचं पूर्ण नाव सांगा। बापू पाटील। पूर्ण नाव काय? बापू स्वपनराव पाटील। प्रतिनिधी मजहर पठाण, NTV न्यूज मराठी, भोकरदन, जालना।